लोकसभा निवडणूक ही हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर चर्चेत राहिली. त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला देशात बसला. मुस्लिम समाज, मराठा समाज, आंबेडकरी समाज यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणे पसंत केले. हाच धोका ओळखून सध्या भाजप सावध भूमिका घेत आहे. सोलापूर शहरातील 3 मतदारसंघांमध्ये शहर मध्य या मतदारसंघात हिंदुत्ववादावर इलेक्शन होईल अशी जोरदार चर्चा सुरुवातीला ऐकण्यास मिळाली, परंतु तसे झाले नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी एका सभेमध्ये हिंदुत्ववादावर बोलताना मुस्लिम समाजाला लक्ष्य केले. त्यामुळे समाजाने मोठ्या ईर्षेने मतदान करून भाजपला सडेतोड उत्तर दिले. पण मुळात कोठे हे काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत. त्यांचा संपर्क मुस्लिम समाजासह सर्वांशीच आहे. त्यामुळे कोठे हे सुद्धा यावेळी आपल्या प्रचारात हिंदुत्ववाद समोर आणत नसून त्यांनी ही प्रचारात सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते. काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे यांना हिंदुत्ववादाचे काही घेणे देणे नाही. सर्वधर्म समभाव हाच त्यांचा मुख्य मुद्दा असून त्यांनी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या मतदानावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. MIM हा पक्ष मुस्लिम समाजाचे प्रश्न, मुद्दे मोठ्या पोटतिडकीने आणि आक्रमकपणे मांडणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. परंतु यंदा फारुख शाब्दी यांना सुद्धा समाजातील आक्रमकपणा प्रचारात आणला नाही. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेची मागणी होती, पण त्यांनी त्यास नकार देत त्यांचे मोठे बंधू आणि संविधानाला पकडून चालणारे असदुद्दीन ओवेसी यांची सभा घेतली. शाब्दी हे आपल्या प्रचारात हिरव्या झेंड्यांसह निळे भगवे झेंडे घेऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहे. दक्षिण सोलापूर मध्ये मात्र कोणीही एकमेकांवर टीका करताना दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या प्रचारात दंग असून आपणाला मतदान कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. शहर उत्तर मध्ये मात्र प्रचारात रंगत पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे 5व्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक विरोधक महेश कोठे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. इथे मालक आणि चालक या शब्दावर प्रचार रंगला आहे. विजय देशमुख यांनी मागील 20 वर्षात किती विकास केला असे प्रश्न कोठे उपस्थित करत आहेत. पण मागील 35 वर्ष महापालिकेत सत्ता भोगलेले महेश कोठे यांनी महापालिका लुबाडून खाल्ली असा प्रचार भाजपकडून होत आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.